दिवाळीत विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेराची पूजा केली जाते। पण तुम्हाला माहिती आहे का, कुबेराचं मंदिर कुठं आहे? तर मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात कुबेर मंदिर आहे। स्थानिक मान्यतेनुसार या मंदिरातील प्राचीन मूर्ती स्वतः भगवान श्रीकृष्णाने स्थापिली होती। उज्जैन मधील कुंडेश्वर महादेव मंदिर परिसरात ही मूर्ती आहे। मंदिराचं छत श्रीयंत्रासारखं असून गर्भगृहात कुबेर देवाची मूर्ती बसलेल्या स्थितीत विराजमान आहे। या दिवशी मूर्तीच्या नाभीवर अत्तर लावल्यास घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येतं अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे। प्राचीन मान्यतेनुसार जेव्हा भगवान श्रीकृष्ण महर्षी संदीपनी यांच्या आश्रमातून शिक्षण पूर्ण करून द्वारकेला परतणार होते, तेव्हा गुरुदक्षिणेसाठी कुबेर धन घेऊन आले होते। यावेळी गुरुमातेने श्रीकृष्णाला सांगितलं की त्यांच्या मुलाला राक्षस शंकासुराने पळवून नेलंय आणि त्यांनी मुलाला राक्षसाच्या तावडीतून सोडवून आणण्याची गुरुदक्षिणा कृष्णाकडे मागितली। श्रीकृष्णांनी गुरूंच्या मुलाची राक्षसाच्या तावडीतून सुटका केली आणि भगवान द्वारकेमध्ये परतले। या घटनेनंतर कुबेर देव आश्रमातच बसून राहिले। याच कारणामुळे कुबेर देवाची बसलेल्या स्थितीत मूर्ती या मंदिरात आहे। मंदिरातील मूर्ती मध्ययुगीन असून अंदाजे 800 ते 1100 वर्ष जुनी आहे। भारतात फक्त उत्तर भारत, दक्षिण भारत आणि उज्जैन इथंच कुबेर देवाचं मंदिर आहे। त्यामुळे उज्जैनचं मंदिर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा।